नमस्कार मंडळी, मी सुरेख आणि आज तुम्हाला मस्त अशा ज्वारीच्या पांढऱ्या शुभ्र बिबड्यांची रेसिपी दाखवत आहे। ह्या बिबड्या खानदेशच्या अगदी प्रसिद्ध आहेत, चविष्ट लागतात। ह्या बिबड्या तुम्ही तळूनही खाऊ शकतात आणि भाजूनही। मस्त 3-4 पटीने फुलत असते। यामध्ये पापड खार वगैरे काही टाकायची गरज नाही। तर ह्या ज्वारीच्या बिबड्यांचा रेसिपीचा व्हिडिओ मी बारीक सारीक टिप्स सहित केलेला आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्ही जर का नवीन शिकाऊ जरी असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट असे पापड करू शकाल। मग चला रेसिपीला सुरुवात करू। तर पापड बनवण्यासाठी म्हणजे ज्वारीच्या ह्या बिबड्या बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 किलो ज्वारी घेतलेली आहे। अशी ही पांढरी शुभ्र ज्वारी आहे आणि स्वच्छ ही ज्वारी आपल्याला निवडून घ्यायची आहे। ज्वारी निवडून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। आता ही ज्वारी हाताने व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे, म्हणजे ज्वारी टिकवण्यासाठी काही पावडर वगैरे लावलेली असते किंवा धूळ असते ती सगळी आपल्याला काढून टाकायची आहे। 2 ते 3 पाण्याने ज्वारी धुवून घेतली। त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे भरपूर, ज्वारीच्या दुप्पट, आणि ही ज्वारी आपल्याला 3 दिवसासाठी भिजत ठेवायची आहे। झाकण ठेवते। त्यासोबतच 2 किलो ज्वारीसाठी 1 किलो गहू घ्यायचा आहे। तर गहू असा जाड घ्यायचा आहे आणि लोकवान घ्यायचा आहे। तर लोकवान गहू घेतलेला आहे। गहू सुद्धा आधी चाळणीने चाळून स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि गहू सुद्धा आपल्याला 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आता यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। गव्हाच्या दुप्पट पेक्षा जास्त पाणी टाकते, झाकण ठेवते आणि गहू सुद्धा आपल्याला 3 दिवस भिजून घ्यायचा आहे। आता 3 दिवस झालेले आहे। 3 दिवस गहू आणि ज्वारी भिजत असताना एक वेळेस संध्याकाळच्या वेळेस पाणी आपल्याला बदलवायचं आहे। असं मी 3 दिवस केलं। त्यानंतर चौथ्या दिवशी ही ज्वारी काढली। चौथ्या दिवशी दुपारच्या वेळेस ही ज्वारी मी काढलेली आहे आणि त्यानंतर 3 ते 4 पाण्याने स्वच्छ ही ज्वारी धुवून घेतली आणि धुतल्यानंतर आता ही आपल्याला वाटायची आहे। मिक्सरचं भांडं घेतलं। मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी थोडी थोडी ज्वारी टाकायची आहे, त्यासोबतच थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला हे दळून घ्यायचं आहे। पहा, दळताना खूप असं बारीक दळायचं नाही, तर असा जाड रवा असतो ना आपण उपम्यासाठी वापरतो त्यानुसार हे दळायचं आहे। दळल्यानंतर मोठ्या पसरट पातेल्यामध्ये काढत घेते। अशाच प्रकारे ज्वारी ही दळून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्वारी टाकताना असं अर्धच भांडं हे भरायचं आहे, पूर्ण गच्च असं भरायचं नाही। आणि तुम्ही जर का 10 किलो 15 किलोच्या प्रमाणामध्ये ह्या बिबड्या करत असाल तर चक्कीवरून सुद्धा दळून आणू शकता। सगळं हे दळून झालेलं आहे पहा। त्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ही चाळण घेतलेली आहे। जी पुरण चाळायची चाळण असते ना, त्या चाळणीचा आपल्याला वापर करायचा आहे। खाली पसरट घेमलं घेतलं आणि त्यामध्ये अशा प्रकारे हा जो चीक आपण केलेला आहे ज्वारीचा तो गाळायचा आहे। आपण ज्वारी भिजत घालताना काढली वगैरे नव्हती, म्हणजे कुठली नव्हती, कुठेही कोंडा काढलेला नव्हता, तशी ज्वारी आपण भिजत घातलेली होती। आता आपल्याला ज्वारीचा कोंडा काढायचा आहे। तुम्ही म्हणाल अशा ह्या पातळ घाट्यातला कोंडा कसा निघेल, तर हो, तुम्ही व्हिडिओ पाहत राहा। कोंडा पूर्ण हा निघतो आणि बिबड्या आपल्या मस्त पांढऱ्या शुभ्र येतात। आता पहा, सगळा हा चीक आपण गाळून घेतलेला आहे ज्वारीचा। आता या पातेल्यामध्ये पाणी टाकायचं आहे। घेमलं हे भरलेलं आहे म्हणून पातेल्यामध्ये हा ज्वारीचा चीक काढून घेते। त्यानंतर या पातेल्यामध्ये आपण पाणी टाकून घेतलेलं होतं, ज्वारीच्या कण्या होत्या। आता पहा, हे सुद्धा पुन्हा आपल्याला गाळायचं आहे। आता पाहू शकता मैत्रिणींनो तुम्ही, अशा प्रकारे पुन्हा हे गाळल्यामुळे कोंडा हा पूर्ण बाहेर निघतो। पहा, या चाळणीमध्ये पूर्ण हा कोंडा आहे, अजिबात यामध्ये कण्या नाही।
पहा, असं वरवरचं हे टाकायचं आहे, कारण पातेल्यामध्ये खाली ज्वारीच्या कण्या आहेत. अशा प्रकारे हाताने दाबून पूर्ण हा कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे. पहा किती कोंडा निघालेला आहे. आणखीन सुद्धा कोंडा यामधला आपल्याला काढायचा आहे. असा हा कोंडा निघाला ना तर बिबडी चवीला छान लागते आणि मऊ सुद्धा लागते. तर कोंडा नक्कीच अशा प्रकारे आपल्याला काढायचा आहे. पुन्हा त्या स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी टाकायचं आहे, म्हणजे राहिलेला कोंडा सगळा आपल्याला व्यवस्थित असा काढता येईल. तर यासाठी माझ्या मिस्टरांची सुद्धा मला मदत हवी होती. त्यांनी सुद्धा मला मदत केली चाळणी पकडण्यासाठी. कारण एवढं करणं हे एकटीने शक्य नसते मैत्रिणींनो. कुणाची तरी आपल्याला ही गरज हवीच असते. पण मी ह्या बिबड्या एकटीनेच केल्या आहे. फक्त अशा छोट्या-मोठ्या कामांमध्ये माझ्या मिस्टरांची मी मदत घेतलेली आहे. तेवढी छोटी-मोठी मदतच माझ्यासाठी खूप अशी मोठी मदत ही ठरलेली आहे. पहा, पुन्हा आपण हा कोंडा काढलेला आहे. आता पाहू शकता तुम्ही पातेल्यामध्ये खाली भगर असते ना, भगर सारखाच हा रवा झालेला आहे, जाड रव्यासारखा. आणि आता हा पूर्ण कोंडा मी तुम्हाला दाखवते. 2 किलो ज्वारीमध्ये किती हा कोंडा निघालेला आहे. पहा, भरपूर असा. कोंडा काढण्याची ही अतिशय सोपी पद्धत आहे. असं गाडल्यामुळे ज्वारीचा पूर्णपणे कोंडा हा निघतो. आणि ह्या राहिलेल्या कण्या आपल्याला आता ह्या चिकामध्ये टाकायच्या आहे ज्वारीच्या. आता यामध्ये पाणी टाकते आणि असं भरपूर पाणी टाकून हे पाणी आपल्याला असंच राहू द्यायचं आहे. ज्वारी सोबत आपण गहू सुद्धा भिजत घातलेला होता. गव्हाचं सुद्धा मी संध्याकाळच्या वेळेस पाणी काढून घ्यायची आणि नवीन पाणी त्यामध्ये टाकायची. असं 3 दिवस केलं आणि चौथ्या दिवशी 4 ते 5 पाण्याने गहू स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि चाळणीमध्ये पाणी निथळत ठेवायचं आहे. पूर्णपणे पाणी निथळून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये असा हा थोडा गहू टाकायचा आहे, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे. वाटताना खूप असं बारीक सुद्धा वाटायचं नाही आणि खूप असं जाड सुद्धा नाही. गव्हाचे असे 2 ते 3 तुकडे व्हायला हवे या पद्धतीने वाटायचं आहे. पहा, आणि भांडं भरताना असं गच्च भरायचं नाही, तर खाली राहू द्यायचं आहे. पाणी टाकलं त्यामध्ये आणि अशाच प्रकारे सगळे हे गहू सुद्धा वाटून घेते. पहा, सगळे गहू या ठिकाणी वाटून झालेले आहे. आता ह्या गव्हामध्ये असलेला कोंडा आपल्याला काढायचा आहे आणि गव्हाचा चीक तयार करायचा आहे. अशा प्रकारे गोळा करायचा आहे गव्हाचा जो कोंडा असतो आणि हाताने दाबून घ्यायचा आहे. असं करायला वेळ लागतो, तर एक सोपी ट्रिक मी तुम्हाला दाखवते. चाळण घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये अशा प्रकारे हा चीक घ्यायचा आहे, म्हणजे गव्हाचा पूर्ण कोंडा या चाळणीमध्ये येतो आणि आपलं काम अगदी सोपं होतं. पहा, आता अगदी पटापट हा कोंडा मी काढून घेते. आता या प्रकारे कोंडा हा काढून घेतलेला आहे. त्यानंतर पातेल्याला असं पातळसर कापड बांधायचं आहे. ओढणी किंवा साडीचा कापड बांधून घ्या आणि त्यानंतर हा चीक आपल्याला गाळून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये अजिबात कोंडा जात नाही आणि चीक छान असा पांढरा शुभ्र पडतो. पूर्ण हा गाळून झालेला आहे. पहा, हा कोंडा आपल्याला पुन्हा धुवायचा आहे चोथा. या चोथ्यामध्ये पुन्हा पाणी टाकायचं आहे. यामध्ये चीक आहे, असं भरपूर पाणी टाकायचं आहे आणि 2 ते 3 पाण्याने हा चोथा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. सगळा हा चोथा काढला गव्हाचा. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे पाणी म्हणजेच हा चीक गाळून घ्यायचा आहे कापडाने. दोन पाण्याने हा गव्हाचा चोथा आपण आतापर्यंत धुवून घेतलेला आहे. सुरुवातीला चिकासोबत आणि त्यानंतर पाणी टाकून धुतलेला आहे. आता पुन्हा थोडासा मला वाटत आहे का यामध्ये चीक आहे. जर का आपल्याला वाटत असलं तर यामध्ये पुन्हा पाणी टाकायचं आहे.
पहा आता खूप कमी चीक आहे यामध्ये आणि हे पाणी सुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे. पहा आता सगळं हे गाळून झालेलं आहे आणि असा आपला मस्त हा पांढरा शुभ्र गव्हाचा चीक झालेला आहे. या चिकामध्ये भरपूर पाणी टाकू. आता चीक छान पांढरा शुभ्र व्हावा त्यासाठी यामध्ये तुरटीचा छोटासा खडा टाकायचा आहे. पहा अगदी हरभऱ्याच्या दाण्यासारखा. आणि ज्वारीचा चीक होता त्यामध्ये सुद्धा अगदी हरभऱ्याच्या दाण्यासारखा तुरटीचा खडा टाकला. त्यानंतर झाकून ठेवायचं आहे. आता आपण ज्वारी गहू वाटतो ना त्याच्या एक दिवस आधी पाव किलो रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून तो मी भिजत घातलेला होता. एक दिवस तांदूळ हा भिजून घेतलेला आहे. आता संध्याकाळच्या वेळेस हा तांदूळ सुद्धा स्वच्छ धुवून घेते आणि इडलीसारखा आपण दळतो ना तशाच पद्धतीने अगदी बारीक हा दळून घ्यायचा आहे. तांदूळाच्या चिकामध्ये सुद्धा भरपूर पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून असंच राहू द्यायचं आहे. त्याच रात्री आपल्याला साबुदाणा सुद्धा भिजत घालायचा आहे. चीक आपण संध्याकाळी वाटला आणि रात्रीच्या वेळेस साबुदाणा भिजत घालायचा आहे. तर साधारण भाजीच्या वाटीने 2 वाटी हा साबुदाणा आहे. तर मी या ठिकाणी बारीक साबुदाणा घेतलेला आहे. तुम्ही जो रेग्युलर खाण्याचा साबुदाणा असतो ना तोही घेऊ शकता, पण हा जर का बारीक साबुदाणा घेतला तर अतिउत्तम. तर साबुदाणा सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घेते 1 ते 2 आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून साबुदाणा सुद्धा आपल्याला भिजत घालायचा आहे. झाकण ठेवून साबुदाणा रात्रभर असाच राहू देते. आता बिबड्यांसाठी मिरची पावडर आपल्याला हवी. तर ज्या हिरव्या मिरच्यांमधल्या वाढलेल्या मिरच्या असतात ना त्या मिरच्या आपल्याला वापरायच्या आहे. पहा अशा प्रकारे आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहे. मी एवढ्या प्रमाणामध्ये मिरच्या घेतलेल्या आहे कारण ही बिबडी थोडीशी हलकी तिखट चवीला छान लागते. आता ह्या मिरच्यांची पावडर करून घेते. ह्या प्रकारे थोडीशी जाडसर पावडर करायची आहे अशा प्रकारे. तर 4 ते 5 वाजेला मी गहू ज्वारी ही वाटून घेतलेली होती आणि रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यानमध्ये पाणी अशा प्रकारे काढून घेतलेलं होतं या चिकावरचं आणि नवीन पाणी त्यामध्ये टाकलेलं होतं. आता सकाळ झालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा या चिकावरचं आपल्याला अशा प्रकारे पाणी काढायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये तुरटी घातलेली होती त्यामुळे भरपूर असं एक काळं काळं पाणी निघतं. सगळं जेवढं पाणी आहे ते या चिकामधलं काढून टाकायचं आहे अशा प्रकारे. चीक यायला लागला का मग थांबायचं आहे. आता चीक निघत आहे. आता आपण थांबू. हा झालेला आहे गव्हाचा चीक. गव्हाच्या चिकावरचं पाणी काढून घेतलं. त्यानंतर ज्वारीचा चीक सुद्धा झाकून ठेवलेला होता. यातलं पाणी सुद्धा मी काढून रात्री नवीन पाणी टाकलेलं होतं. आता हे ज्वारीच्या चिकातलं सुद्धा पाणी काढते. पहा असा चीक येत नाही तोपर्यंत काढायचा आहे आणि चीक यायला लागला का मग स्टॉप करायचा आहे. चीक पूर्ण हाताने मिक्स करून घेते. हा झालेला आहे आपला गव्हाचा चीक. गव्हाचा चीक सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कारण चीक हा तळाला जाऊन चिटकतो आणि त्यानंतर ज्वारीच्या चिकामध्ये गव्हाचा चीक मिक्स करायचा आहे. त्यासोबतच आपण तांदूळ सुद्धा रात्री दळून ठेवलेले होते. तो तांदूळाचा चीक सुद्धा या चिकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गहू, ज्वारीचा चीक आणि तांदूळाचा चीक तिघ प्रकारचे चीक हे मिक्स करून झालेले आहे. तर मैत्रिणींनो आता सगळी तयारी आपली ही झालेली आहे. आता घाटा करायचा आहे. तर अशा प्रकारचा मी गॅस घेतलेला आहे घाटा करण्यासाठी. अगदी पटकन होतो ह्या गॅसवरती किंवा चुलीचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता चुलीची सोय असेल तर. हा गॅस चालू करते आणि त्यावरती पातेलं ठेवायचं आहे. त्यानंतर या पातेल्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर साधारण 10 ते 15 किलो धान्य मावेल एवढ्या साईजचं हे पातेलं आहे. पितळाचं जळ तळाचंच घ्यायचं आहे पातेलं. पातेल्यामध्ये पाणी टाकलं. आता गॅस आपल्याला मोठा करायचा आहे म्हणजे पटकन पाण्याला उकळी येईल. मी तुम्हाला पाणी किती टाकलेलं आहे हे जवळून सुद्धा दाखवते. पातेल्याने सांगायचं झालं तर अर्ध पातेलं पाणी आहे आणि लिटरने साधारण 8 ते 9 लिटर एवढं पाणी आहे. आता पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत काय काय साहित्य लागणार आहे मसाल्याचं तेही पाहूया. तर भाजीच्या वाटीने साधारण 1 वाटी तीळ घेतलेली आहे, 1 वाटी शोप आणि अर्धी वाटी मिरची पावडर, अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त मीठ घेतलेलं आहे. 1 वाटी लसूण घेतलेला होता, लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये बारीक. तर या साहित्यांपैकी आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी अधिक तुम्ही करू शकतात. शोप थोडी कमी घातली किंवा तीळ तर काही हरकत नाही. एवढं मी साहित्य घेतलेलं आहे. त्यासोबतच रात्री साबुदाणा सुद्धा भिजत घातलेला होता. पहा साबुदाणा सुद्धा मस्त असा भिजलेला आहे.
तोपर्यंत पाण्याला सुद्धा खडखडून उकळी आलेली आहे. मस्त पाणी हे उकळत आहे. आता यातलं पाणी आपल्याला वेगळं काढून ठेवायचं आहे. म्हणजे जेव्हा घाटा घट्ट वाटतो ना आपल्याला, त्यावेळेस हे पाणी आपल्याला वरतून टाकायला उपयोगात येते. कारण ज्वारी ही नवी किंवा जुनी त्यानुसार पाण्याचं प्रमाण हे थोडंसं कमी अधिक लागू शकते. आता साधारण 4 ते 5 लिटर पाणी इतकं आहे पातेल्यामध्ये. त्यामध्ये घेतलेलं साहित्य सगळं टाकायचं आहे. लसूणची पेस्ट टाकते. लसूण अगदी बारीकच वाटायचं आहे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून, आणि घेतलेलं सगळं साहित्य टाकायचं आहे. वाढवणीच्या पदार्थामध्ये मिठाचं थोडंसं प्रमाण आपल्याला कमीच टाकायचं आहे. आता गॅस मोठा करते आणि पाण्याला मस्त खडखडून उकळी काढून घ्यायची आहे. म्हणजे आपण घातलेले साहित्य मसाले जे आहे ना त्याची चव पाण्यामध्ये पूर्णपणे उतरेल. मस्त पाणी 1 मिनिट उकळू दिलं. त्यानंतर गॅस अगदी कमी करून घेतलेला आहे. आणि हा जो घाटा आहे चीक पूर्णपणे आपण मिक्स करून घेतलेला होता. गहूचा, ज्वारीचा आणि तांदूळाचा चीक तो मिक्स करायचा आहे. आणि अशा प्रकारे एका हाताने हा चीक टाकायचा आहे आणि दुसऱ्या हाताने चाटूने एरायचा आहे, म्हणजेच ढवळायचं आहे. मिक्स करत असताना कंटिन्यू आपल्याला मिक्स करायचं आहे. आता मी हे पापड करायला एकटेच आहे. जर का मदतीला कोणी असेल तर एका व्यक्तीने हा चीक टाकायचा आहे आणि आपण हा एरायचा आहे एकसारखा असा. चीक हा एरत असताना गॅस अगदी कमीच करायचा आहे आणि कमी गॅसवरती चीक एरायचा आहे आपल्याला. पहा, चीक टाकत असताना एकदम सुद्धा असा टाकायचा नाही, तर असा थोडा थोडा चीक आपल्याला टाकायचा आहे असा धारमध्ये. अतिशय सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. कुणाचीही मदत न घेता एकटे जरी आपण हे करायला असले ना पापड, तरी सुद्धा अगदी सहज करू शकतो. एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे पापडची रेसिपी दाखवलेली आहे. आता हा थोडा चीक टाकायला माझ्या मिस्टरांना मी सांगत आहे. अगदी बारीक धारमध्येच टाकायचा आहे. जर का चीक एकदम टाकून दिला तर गाठ होते. असा बारीक धारमध्ये चीक टाकला तर अजिबात गाठ होत नाही. पहा, आता सगळा चीक हा टाकलेला आहे. चीक टाकून झाला त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मी मोठी करते. एकदम खूप असा मोठा करायचा नाही, तर थोडीशी फ्लेम मी वाढवलेली आहे. आणि आता एकसारखं कुठे न थांबता आपल्याला एरत घ्यायचं आहे, म्हणजे गाठ होत नाही. जर का नाही एरलं तर गाठी होण्याच्या शक्यता असतात. अशा प्रकारे जोपर्यंत हा चीक घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला एरत घ्यायचं आहे. तुम्ही पहा, सुरुवातीला खूप पातळ होता, आता हा जसा चीक शिजायला लागलेला आहे तसा घट्टसर व्हायला लागलेला आहे. चीक हा घट्ट आहे. त्यानंतर हे जे गरम पाणी उकळतं आपण वेगळं काढून ठेवलेलं होतं ते पाणी टाकायचं आहे. आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकत घेते आणि लगेचच एरत घ्यायचं आहे. पहा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हा चीक झालेला आहे. चिकाला अशी थोडी चमक यायला लागली का त्यानंतर मग साबुदाणा टाकायचा आहे. आता ज्या नवीन शिकाऊ माझ्या मैत्रिणी असतात त्यांना हा घाटा शिजलेला आहे हे कसं ओळखायचं हा प्रश्न पडतो. तर या ठिकाणी मी तेही सांगते. असा चीक अर्धवट शिजून झाला का मग आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे. आता हा साबुदाणा पूर्ण मिक्स करून घेते आणि साबुदाणा आता ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला हा शिजू द्यायचा आहे. पहा, अशा प्रकारे मिक्स करत घेतलं ना कुठेही घाटा तळाला पातेल्यामध्ये लागत नाही. पहा, अगदी परफेक्ट असा हा घाटा झालेला आहे. इतपतच हा पातळसर असायला हवा. त्यानंतर झाकण ठेवते. आता गॅस अगदी कमी करून घेते आणि कमी गॅसवरती साधारण 20 ते 25 मिनिटासाठी हे पातेलं राहू द्यायचं आहे. मध्यंतरी मी एक वेळेस मिक्स करून घेतलेलं होतं. आता हे दुसऱ्या वेळेस मी मिक्स करून तुम्हाला दाखवत आहे. पहा, असे बुडबुडे छान निघत आहे. मस्त असा हा घाटा शिजत आहे.
मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। पहा, कुठेही यामध्ये एक सुद्धा गाठ नाही। व्यवस्थित घाटा हा एरून घेतला ना, गाठ होत नाही अजिबात। आता पहा, शिजलेला आहे घाटा, हे कसं ओळखायचं तेही मी तुम्हाला दाखवते। घाटाला चमक येते आणि घाटाचा रंगही बदलतो। आणि तिसरं म्हणजे महत्त्वाचं, यामध्ये आपण साबुदाणा नंतर टाकलेला आहे। साबुदाणा असा हा पूर्णपणे ट्रान्सपरंट दिसत आहे। साबुदाणा शिजलेला आहे म्हणजेच आपला घाटा सुद्धा हा अगदी व्यवस्थित परफेक्ट हा शिजलेला आहे। असा हा घाटा शिजला का पापडाला तळा जात नाही, तुकडेही पडत नाही बिबड्यांचे। राहू दिलेला आहे। आता साधारण 25 ते 30 मिनिटासाठी गॅस अगदी कमी करून घाटा मी शिजून घेतलेला आहे। तोपर्यंत सकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये सुद्धा कामं असतात स्वयंपाकाचे वगैरे, आपल्याला तेही करायचे आहे। गॅस अगदी कमी करून ठेवला ना, तर हा घाटा जळत सुद्धा नाही, फक्त अधूनमधून आपल्याला मिक्स करत घ्यायचा आहे। आता पहा, घाटा अगदी परफेक्ट शिजलेला आहे। आता ह्या घाट्याच्या आपल्याला बिबड्या करायच्या आहे, म्हणजेच पापड। त्यासाठी पसरट पातेल्यामध्ये किंवा अशा प्रकारच्या घेमेल्यामध्ये आपल्याला काढायचं आहे, एखादी मोठ्या भांड्यामध्ये। असा हा घाटा काढलेला आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त घाटा हा पातेल्यामध्ये आहे। गॅस आता पूर्णपणे मी बंद करते, झाकण ठेवून घ्यायचं आहे। चला आता गच्चीवरती। तर एक दिवस आधी मी गच्ची सुद्धा व्यवस्थित अशी धुवून घेतलेली होती, कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप अशी ही धूळ उडत असते, त्यामुळे गच्ची आधी स्वच्छ करावी लागते। आता खाली प्लास्टिक पेपर आथरलेला आहे मोठा, आणि त्यावरती हे धोतर आहे ओलं करून घेतलेलं आहे। धोतर आथरते। तुमच्याकडे जर का धोतर नसेल तर एखादी कायराची हलकी साडी सुद्धा वापरू शकतात। शक्यतो कॉटनच्या कपड्यावरती हे पापड करू नका। पहा मैत्रिणींनो, आपण जर का एकटे करणारे असाल तर अशा प्रकारेच ह्या बिबड्या करायच्या आहे। आता खेडेगावामध्ये गच्ची नसते प्रत्येकांकडे, तर खाली खाटांवरतीच हे पापड केले जातात, म्हणजेच ह्या बिबड्या। किंवा त्या उलट घाटा हा थंड झाल्यानंतर घट्टसर होतो, आणि आपला घाटा हा घट्टसर झाला तर असा व्यवस्थित हा पसरविला जात नाही। त्यावेळेस ताट घ्यायचं आहे आणि ताटावरती असा जाड प्लास्टिक पेपर किंवा कापडही घेऊ शकतात, आणि ह्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। पाणी हे गरम होतं, गरम पाणी कोमट होऊ द्यायचं आहे। त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे तेल पाणी ह्या कापडाला लावायचं आहे, म्हणजे ह्या प्लास्टिक पेपरला, आणि त्यावरती घाटा टाकायचा आहे। तर 2 पडी घाटा टाकला। ज्यानुसार आपल्याला पापड करायचा आहे लहान मोठ्या साईजचा, त्यानुसार घाटा घ्यायचा आहे आणि हाताला पाणी लावायचं आहे। असं थोडं थोडं पाणी लावून ही बिबडी आपल्याला थापून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही बिबडी थापून झालेली आहे। त्यानंतर कापडावरती टाकायची आहे। पहा, अशा प्रकारे पकडायची आहे आणि खालून हात फिरवून घ्यायचा आहे थोडासा, म्हणजे एकसारखी अशी ही बिबडी होते। आणि त्यानंतर कापड घेतला असेल किंवा प्लास्टिक पेपर असेल तर अशा प्रकारे हा काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारच्या बिबड्या करायला थोडासा वेळ लागतो किंवा मदतीला कोणीतरी लेडीज लागते, पण जर आपण एकटे असाल तर अशा पद्धतीने पडीनेच मी पसरून घेतलेले आहे। पहा, मस्त मोठे मोठे एकसारखे असे पांढरे शुभ्र हे पापड दिसत आहे। पापड हे दुपारपर्यंत आपल्याला वाळू द्यायचे आहे, आणि दुपारपर्यंत वाळल्यानंतर वरची बाजू छान अशी वाढली का खाटीवरती पलटून घ्यायची आहे, आणि खालची बाजू सुद्धा छान अशी व्यवस्थित वाळू द्यायची आहे। खालची बाजू सुद्धा वाळल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस यावरती पाणी टाकायचं आहे। पापड छान वाळल्यानंतरच पाणी टाकायचं आहे मागच्या बाजूने, आणि पाणी शिंतळून 2 ते 3 मिनिटासाठी असंच राहू द्यायचं आहे, म्हणजे पापड हे वाढले असतात ते ओले करून घ्यायचे आहे पुन्हा, आणि त्यानंतर मग अशा प्रकारे आपल्याला ह्या बिबड्या काढायच्या आहे कापडाच्या। पहा, अगदी सहज ह्या निघतात आणि मस्त अशा पांढऱ्या शुभ्र दिसत आहे। ह्या घेमेल्यामध्ये सगळ्या मी काढून घेतल्या। त्यानंतर घरामध्ये कापडावरती अशा प्रकारे ह्या बिबड्या आपल्याला वाळत घालायच्या आहे, आणि पूर्णपणे वाळून झालेल्या आहे आता बिबड्या। उन्हामध्ये थोड्याशा अर्ध्या ते 1 तासासाठी मी सकाळी ठेवून घेतलेल्या होत्या, आणि पहा, मस्त पांढऱ्या शुभ्र खानदेशच्या स्पेशल आपल्या बिबड्या ह्या तयार झालेल्या आहे। किती मस्त दिसत आहे या बिबड्या।
अशा मोठ्या मोठ्या केल्याना व्यवस्थित भाजल्याही जातात आणि जागाही कमी लागते भरायला. एक नाही तर सगळ्याच बिबड्या अशा मस्त झालेल्या आहेत, कुठेही तुटलेल्या नाही किंवा फाटलेल्याही नाही. एक सुद्धा तड या बिबडीला तुम्हाला दिसणार नाही. पहा, अशा मस्त आपल्या ह्या बिबड्या झालेल्या आहे. तर ह्या बिबड्या तळल्याही जातात आणि भाजल्याही जातात. सुरुवातीला मी तुम्हाला बिबडी ही तळून दाखवणार आहे आणि त्यानंतर मग भाजून दाखवणार आहे. चला मग सुरुवातीला तळून दाखवते. बिबडी तळण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल कडकडीत तापलेलं आहे आणि तेलामध्ये अशी बिबडी टाकली का पहा, तुम्ही पाहू शकता मस्त 3-4 पटीने जरी म्हटलं तरी हरकत नाही अशी ही बिबडी फुललेली आहे आणि फुलून मस्त अशी पांढरी शुभ्र ही बिबडी होत असते. चवीला तर अतिशय अप्रतिम ही बिबडी लागते. पहा, अशी ताट भरून ही बिबडी झालेली आहे. आणखीनही मी तुम्हाला काही बिबडी तळून दाखवते आणि त्यानंतर भाजून दाखवणार आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला ह्या 3 बिबड्या तळून दाखवलेल्या आहे. पहा किती मोठ्या मोठ्या झालेल्या आहे आणि अतिशय मस्त अशा दिसत आहे. तेवढ्याच चविष्टही ह्या बिबड्या चवीला लागतात. आता बिबडी भाजून दाखवते. तर बिबडी भाजण्यासाठी मी अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करते. तुमच्याकडे जर का विस्तवाची सोय असेल तर तुम्ही चुलीवरती विस्तवावरती सुद्धा ही बिबडी भाजू शकता. पहा, जशी विस्तवावरती बिबडी भाजली जाते ना, तशाच पद्धतीने ह्या इलेक्ट्रॉनिक शेगडीवरती बिबडी भाजली जाते. म्हणून मी फक्त पापड भाजण्यासाठी या शेगडीचा वापर करते. पहा मैत्रिणींनो, आता तुम्ही जर का स्वयंपाकामध्ये नवीन शिकाऊ असाल, हाताला चटके बसत असतील तर अशा प्रकारच्या चिमट्याचा सुद्धा वापर करून तुम्ही ही बिबडी भाजून घेऊ शकता. मला सवय आहे म्हणून मी हातानेच धरून ही बिबडी भाजलेली आहे. तुम्ही चिमट्याचा वापर सुद्धा करू शकता. आता ही सुद्धा मी बिबडी तुम्हाला भाजून दाखवत आहे. पहा, मस्त पांढरी शुभ्र भाजली गेलेली आहे ही बिबडी. आता हे तळलेले पापड पहा किती मस्त दिसत आहे. 3 पापड मध्येच पूर्ण हे ताट भरलेलं आहे. दिसायला मस्त आणि मस्त खुसखुशीत चविष्ट अशी ही ज्वारीच्या बिबड्यांची रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. पहा, बिबडी मी तुम्हाला तोडूनही दाखवते. किती मस्त खुसखुशीत झालेली आहे. लगेचच चुरा होत आहे आणि चवीला तर अप्रतिमच लागते. विचारूच नका, एवढी भन्नाट चवीला ही बिबडी लागते. आणि ही भाजून घेतलेली बिबडी सुद्धा मी तुम्हाला आता तोडून दाखवते. मस्त खुसखुशीत झालेली आहे. अशा ह्या भाजलेल्या बिबडीसोबत शेंगदाणे चवीला तर अप्रतिम लागते. तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि कमेंट्स करून नक्कीच मला कळवा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.